हां स्टुडंट्स लक्ष द्या इथे आता. आता आपण कोणता टॉपिक चालू करणार आहे. मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं, नोटपॅड पेंट, बरोबर आहे. आता आपण पुढचं सॉफ्टवेअर चालू करणार आहे. काय नाव सॉफ्टवेअरचं, वर्डपॅड. मग वर्डपॅड चालू कसं करायचं आहे, कुठे जाणार, पहिली स्टेप काय आहे, स्टार्ट बटनवरती क्लिक करणार. कुठे जाणार, स्टार्ट. समजतं, पहिली स्टेप स्टार्टवरती क्लिक करायची आहे. नंतर कुठे जाणार, ऑल प्रोग्राम्स. कुठे जाणार आपण, ऑल प्रोग्राम्सवरती एकदा क्लिक करायचे. ऑल प्रोग्राम्स नंतर कुठे जाणार आपण, ॲसेसरीज. ऑल प्रोग्राम्स नंतर कुठे जाणार, ॲसेसरीज. दाखवतो ते ॲसेसरीज, बरोबर आहे. आणि ॲसेसरीज नंतर कुठे जाणार आपण, जसं आपण नोटपॅड ओपन केलं होतं पेन, तसं आज कोणता टॉपिक चालू करणार आहे, वर्डपॅड. राहील लक्षात स्टेप, बरोबर. एकदा कुठून चालू करणार वर्डपॅड, कुठे जाणार आहे, स्टार्ट. नंतर कुठे जाणार आपण, ऑल प्रोग्राम्स. नंतर ॲसेसरीज. आणि ॲसेसरीजमध्ये काय करणार, इथून वर्डपॅड चालू करायचं आहे, बरोबर. इथे वर्डपॅडवरती क्लिक करायची. मग अशी वर्डपॅडची विंडो समोर ओपन होणार. एक तर पहिला वेळा इथून चालू करणार आपण. आता याला मी सध्या क्लोज करतो. दुसरा मार्ग कोणता आहे वर्डपॅड चालू करण्यासाठी, कुठे जाणार आपण, स्टार्टमध्ये जायचं आहे आणि रन कमांड, बरोबर. रन कमांड इथे लिहिणार, दिसतंय, सर्च प्रोग्राम्स अँड फाईल. मग इथे काय लिहिणार, रन कमांड. काय दिलं आहे, वर्ड पॅड. समजतं ना, जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव लिहिणार आहे, WORDPAD एक साथ लिहिले ना आपण. आणि नंतर कुठे जाणार, वर्डपॅडवरतीच क्लिक करायचे. कुठे जाणार, नंतर आपण वर्डपॅडवरती क्लिक केली, इथून झाली वर्डपॅडची विंडो ओपन. समजतं एवढं, कळेल. आता आज आपण वर्डपॅडमध्ये काय बघणार आहे, होम टॅब बघणार आहोत. हे दिसतं ना, होम व्ह्यू, याला काय बघणार, टॅब बोलणार. मग आज सध्या आपण कोणता बघणार आहे, फक्त होमची प्रॅक्टिस करणार आहे, कळेल. कारण बाकी आपण हे विनवर्डमध्ये बघणार आहोत प्रॅक्टिस पुन्हा एकदा. मग सध्या आपण काय करणार, फक्त होमची प्रॅक्टिस करणार आहे. दिसतं ना, होम टॅब. हॅलो, हां. आता सध्या आपण इथे लिहायला सुरुवात करतो. समजा काय लिहितो आपण, समजा नाव लिहिलं एखादं. अरे स्पेस देण्यासाठी माहिती आहे ना, स्पेस बार दाबतो आपण. काय लिहिलं, पुन्हा काय लिहिलं, समजा प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट लिहिलं, बरोबर आहे. आता हाच वर्ड आपल्याला खाली पाहिजे अजून एकदा, कळेल ना. हा जो इथे वर्ड लिहिला ना, प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, तोच वर्ड अजून एकदा खाली लिहायचा आहे. मग आपण काय करणार, याला सिलेक्ट करणार. कसं सिलेक्ट करणार, इथून लेफ्ट साईडने ड्रॅग करा. केलं, लेफ्ट साईडने काय केलं, यांना ड्रॅग केलं म्हणजे पहिली लाईन सिलेक्ट झाली. आता सिलेक्ट झाल्यानंतर कुठे येणार, होममध्ये जायचं आहे. आणि कुठे जाणार आपण, कॉपीवरती क्लिक करणार. कट नाही करायचं हां. काय करणार आपण, इथून कॉपीवरती क्लिक केली. आता क्लिक कुठे करणार, एकदा शेवटची क्लिक करा. समजतं ना, कॉपी करून झाल्यावर काय करायचं आहे, पहिली जी ओळ आहे ना, पहिली लाईन, त्याच्या शेवटी क्लिक करायची ते. आणि एकदा इंटर बटन दाबायचं. कोणतं बटन दाबणार, कीबोर्डवरती इंटर. बघा आला शेवटच्या लाईनवरती. आता शेवटच्या लाईनवरती आल्यावर काय करायचं, आपण इथून पेस्टवरती क्लिक करायचं. कोणतं बटन दाबणार, पेस्ट. बघा आली तीच लाईनवरची. पहिली लाईन निघून गेली का, नाही निघून गेली, कारण का आपण काय केलं होतं, कॉपी केलं होतं. जमेल कॉपी करायला. आता समजा हे दोन्ही लाईन एकदम कॉपी करायचे आहेत, तर कसं करणार, पहिले दोन्ही लाईन सिलेक्ट करा. इथून झालं सिलेक्ट, लेफ्ट बटन आपण खेचायचं आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर कुठे यायचं आहे, कॉपीवरती क्लिक करणार. कुठे क्लिक करणार आपण, कॉपी. झालं कॉपीवरती क्लिक. आता कॉपीवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली पेस्ट नाही करायचं ते, तर कुठे जायचं, शेवटी क्लिक करायचं आहे. मग कुठे क्लिक करणार, पहिल्या लाईनच्या एंडिंगला क्लिक करणार की दुसऱ्या लाईनच्या, तर आपण कुठे क्लिक करायची आहे, दुसरी लाईन जिथे संपते तिथे क्लिक करायचं. केलं इथे. आता आपल्याला कुठे यायचं, शेवटी खाली जायचं ना. मग एक लाईन खाली येण्यासाठी कोणतं बटन दाबणार, कीबोर्डवरती इंटर नावाचं बटन प्रेस करायचं आहे. आलो इथे. आणि नंतर कुठे बटन दाबणार आपण, पेस्टवरती जाणार. इथे आले, दाखवतो आपल्याकडे अलग अलग 4 लाईन. आता आपण काय केलं, सध्या एखादी लाईन सिलेक्ट केली. समजा आपण कोणती लाईन सिलेक्ट केली, ही दुसरी लाईन आहे ती सिलेक्ट केली. सिलेक्ट झालेलं कसं कळणार, की निळ्या कलरमध्ये आला ना, ब्लू कलरमध्ये, ब्लू कलर आला, याचा अर्थ काय, की दुसरी लाईन सिलेक्टेड आहे. आणि सिलेक्ट म्हणजे काय, तर आपण आता याच्यामध्ये जे पण बदल करणार, ते बदल कशावरती अप्लाय होणार, ते या दुसऱ्या लाईनवरती. कशावरती अप्लाय होणार ते,
दुसऱ्या ओळीवरती अप्लाय होणार. समजतंय? आता कशावरती जाणार आपण? सर्वप्रथम काय दिलंय वाचा इथे जरा. काय दिलंय? ग्रो फॉन्ट. ग्रो म्हणजे काय? तर फॉन्टची साईज वाढवत जाणार. खाली याचा अर्थ दिलेला असतो, फक्त माऊस घेऊन जायचं वरती. बघा काय दिलं, इन्क्रीज द फॉन्ट साईज, म्हणजे फॉन्टची साईज वाढणार. क्लिक केलं इथे मी, बघा वाढतोय साईज. इथे बाजूला दिसते 12, 14. अजून एकदा क्लिक केलं 16. वाढते ना फॉन्टची साईज. हॅलो. आता कमी करण्यासाठी काय करायचं? बाजूलाच ऑप्शन काय दिलाय? श्रिंक फॉन्ट. श्रिंकचा अर्थ काय? रिड्यूस. रिड्यूस म्हणजे काय? तर साईज कमी होणार. बघा साईज होते कमी. समजते एवढं? फॉन्टची साईज वाढवण्यासाठी कुठे जाणार आपण? ग्रो करणार. हॅलो. आणि कमी करण्यासाठी कुठे यायचं आहे? श्रिंक करणार, म्हणजे साईज कमी होत जाणार. समजते एवढं? ग्रो फॉन्ट, श्रिंक फॉन्ट. आता या दुसऱ्या लाईनवरतीच काय अप्लाय होतंय? कारण आपण सिलेक्ट कोणती केली? दुसरी लाईन सिलेक्ट केली, बरोबर आहे. इथून डायरेक्ट वाढवलं तर वाढणार का साईज? बघा इथून साईज पण 26 घेतली, परंतु इथे दिसते का अप्लाय झालेलं? का नाही होत आहे? कारण आपण सिलेक्ट नाही केलं आहे. मग साईज कमी करण्यासाठी काय करणार? पुन्हा तीच लाईन सिलेक्ट करा. नंतर कुठून जाणार? एक तर ग्रोमधून साईज वाढणार, श्रिंकमधून काय होणार? साईज कमी होणार. कळतं एवढं? ग्रो, श्रिंक. हॅलो. आता हा ऑप्शन वाचा जरा. काय दिलं आहे? बी म्हणजे काय दिलं? बोल्ड. बोल्डचा अर्थ काय दिलं आहे? चेंज टू हेवियर फॉन्ट. हेवियर म्हणजे काय? थोडं डार्क होणार. बघा कसं होतं आहे. दाखवतो जरा. बोल्ड म्हणजे डार्क झालेलं दाखवतोय. आता हा बोल्ड इफेक्ट आपल्याला घालवायचा आहे, तर कसं घालवणार? पुन्हा तीच लाईन सिलेक्ट करा. नंतर कुठे जायचं आहे? बोल्डवरती क्लिक करणार. कुठे जाणार आपण? नंतर बोल्डवरती क्लिक केलं, बघा गेला डार्क इफेक्ट. समजतं एवढं? आता पुन्हा सिलेक्ट केली ती लाईन. एक एक इफेक्ट अप्लाय करायचे. मग ते कसं दिसतो ते आपल्याला खाली शो करणार इथे. बोल्ड नंतर कोणता इफेक्ट आहे? इटॅलिक. इटॅलिकसाठी काय दिलं आहे? चेंज टू अँड इटॅलिक फॉन्ट. इटॅलिक म्हणजे थोडं क्रॉस होणार. बघा जर झालं इथे क्रॉस. नको असेल तर काय करायचं? पुन्हा इटॅलिकवरतीच क्लिक करायचं. म्हणजे जिथून इफेक्ट ऑन करतो ना, जसं लाईटचं बटन, लाईट चालू करण्यासाठी कुठे आलो आपण? एकदा बटन प्रेस करतो ना, पुन्हा बंद करण्यासाठी तिथेच जातो. तसंच जाणार इथे. इटॅलिकवरतीच क्लिक करायचं पुन्हा. बघा झालं. इटॅलिक इफेक्ट ऑन झाला होता, तसाच इफेक्ट काय झाला? बंद झाला. आला. पुढे काय दिलं वाचा झालं इथून. यूचा अर्थ काय ना? अंडरलाईन येणार. ड्रॉ अ लाईन बिटवीन द टेक्स्ट. बरोबर ना? अंडरलाईन म्हणजे काय ना? याच्या खाली लाईन येणार आहे शेवटी. अंडरलाईनवरती क्लिक केली, बघा आली अंडरलाईन. हॅलो. नको असेल तर काय करायचं? पुन्हा सिलेक्ट करून अंडरलाईनवरतीच क्लिक करायची. गेली लाईन. समजली? जिथून लाईन ऑन झाली तिथूनच लाईन बंद झाली. कळतं? लाईन जिथून ऑन केली होती तिकडूनच बंद केली. समजतंय? आता हा ऑप्शन वाचा. काय दिलाय? स्ट्राईक थ्रू. स्ट्राईक थ्रूचा अर्थ काय? की हा जे लाईन आहे ना आपली प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, याच्यामध्ये एक आडवी लाईन येणार. दिसते ना? प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या काय येणार? मध्ये आडवी लाईन येणार. कशी येणार मध्ये आडवी लाईन? इथून क्लिक करायचं आहे. दिसतं स्ट्राईक थ्रू आली, बघा मध्ये आडवी लाईन आली. हॅलो. नको असलं काय करणार? पुन्हा सिलेक्ट करा. आणखीन कुठे जाणार आपण? पुन्हा इथे जायचं आहे. दाखवतो स्ट्राईक थ्रू. जिथून ऑन केलं तिथूनच गेली लाईन. कळलं इफेक्ट ऑन ऑफ कसं करायचं? आता साईज वाढलेली आहे ना. आता सध्या कोणत्या कलरमध्ये आहे? ब्लॅक कलरमध्ये. कोणत्या कलरमध्ये आहे? काळ्या कलरमध्ये आहे ना. मग आपल्याला काळा रंग नको आहे, म्हणजे ब्लॅक कलर नको आहे. तर सिलेक्ट करा. आणि कलर देण्यासाठी कुठे जाणार आपण? पहिला हा ऑप्शन वाचा. काय नाव दिलं आहे? टेक्स्ट हायलाइट कलर. बरोबर. ह्या ऑप्शनचं नाव काय दिलं? टेक्स्ट हायलाइट कलर. आणि बाजूचं ऑप्शनचं नाव वाचा. काय दिलं आहे? टेक्स्ट कलर. बरोबर. आता या दोघांमध्ये फरक काय आहे? तर हायलाइटचा अर्थ काय होणार? की प्रसाद कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट लिहिले ना, याच्या मागच्या बाजूला कलर येणार. जसं आपण बघा हायलाइट मार्कर असतो आपल्याकडे एक, तर मार्करने हायलाइट करतो. मग इथे काय होणार? तसं सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट करून कुठे येणार आपण? टेक्स्ट हायलाइट कलरवरती जायचं आणि इथून अप्लाय करायचं आहे. बरोबर आहे. जे कलरमध्ये घेणार तो कलर अप्लाय होणार. आता मी पिंक कलरवरती क्लिक करतो. बरोबर ना? आता इथे दिसतो का कलर? मग एकदा बाहेर क्लिक करायची. बघा दाखवतो हायलाइट. समजलं हायलाइट म्हणजे काय होणार?
पण आता जिथून आपण हायलाईट केलं आहे तो आपल्याला हायलाईट करणं घालवायचं आहे. तर कसा घालवणार? पुन्हा इथून सिलेक्ट करायचं त्यालाच. इफेक्ट कुठून दिला होता? हायलाईटमध्ये दिला होता, बरोबर आहे. मग घालवण्यासाठी कुठे यायचं? तिथेच जायचं, टेक्स्ट, हायलाईट, कलर. आणि आता आपल्याला इफेक्ट नको आहे, मग नको असेल तर काय घेणार आपण? नो कलर. दाखवते ते नो कलर गेला. आता बाहेर क्लिक करा एकदा. समजलं कसं दिलं होतं आपण हायलाईट इफेक्ट? बोला जरा. आता मला तिसऱ्या लाईनला हायलाईट करायचं. काय करणार आपण? तिसरी लाईन सिलेक्ट करायची आहे. नंतर कुठे यायचं आहे? टेक्स्ट, हायलाईट, कलर. त्यामधून कोणता कलर पाहिजे तो हायलाईट करायचा आहे. हॅलो. आता हायलाईट इफेक्ट दिसण्यासाठी काय करायचं? एकदा बाहेर क्लिक करायचे ते. आला हायलाईट इफेक्ट. मग घालवण्यासाठी काय करायचं? पुन्हा त्याला सिलेक्ट करायचं आहे. तिकडे द्यायचं टेक्स्ट, हायलाईट, कलर. आणि कोणता कलर द्यायचा आहे? नो कलर. नंतर बाहेर क्लिक करा. बघा गेला हायलाईट इफेक्ट. हॅलो. आता सिलेक्ट करा इथून. कुठे जायचं आहे? वाचा जरा काय दिलं आहे? टेक्स्ट कलर. बरोबर. याला काय बोलू शकतो आपण? टेक्स्ट कलर किंवा फॉन्ट कलर बोलू शकतो. इथे टेक्स्ट कलरवरती गेलो. कोणता कलर पाहिजे? जो कलर पाहिजे तो क्लिक करायची फक्त. बघा आला कलर. नंतर एकदा बाहेर क्लिक करा. दाखवतो टेक्स्ट कलर. आता हा कलर नको असेल तर काय करणार आपण? पुन्हा त्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि कुठून जाणार? पुन्हा टेक्स्ट, हायलाईट, कलरवरती जायचं आहे. आणखीन ऑटोमॅटिक गेला. समजते? बघा इथून काय घेतलं? सिलेक्ट केला. फक्त फॉन्टला कलर द्यायचा आहे. तेवढा सिलेक्ट केला. किंवा ही लाईन सिलेक्ट करू. समजा दुसरी लाईन सिलेक्ट केली. पुढे यांना टेक्स्ट कलरवरती जाणार आहे ना. कोणता कलर पाहिजे त्याच्यावरती क्लिक करायची. डायरेक्ट कलर शो नाही करणार. तर पहिले एकदा बाहेर क्लिक करायला लागणार. आता आला हा प्रकारचा कलर. नको असेल तर काय करणार आपण? त्याला सिलेक्ट करायचे आहे. कलरवरती जायचं आहे. आणि काय करायचं आहे? नो करायचं आहे. म्हणून किंवा ब्लॅक घ्यायचं आहे. इथे ॲरो दिसतो, छोटा ॲरो. हमेशा त्या छोट्या ॲरोवरती क्लिक करायची आणि नो. कळलं? आता साईज कमी करण्यासाठी काय करायचं? पुन्हा साईज सिलेक्ट करायचं. याला इथून जायचं. जशी आपण साईज वाढवली होती ना तसं ऑप्शन इथून घ्यायचं आपण. श्रिंक फॉन्ट. दाखवते झाली साईज कमी. कळलं एवढ्यापर्यंत? समजतं एवढं? आता हे अलग अलग 4 लाईन दिलेत ना. मग काय करणार? सिलेक्ट करणार. आता एखादीला आपल्या मध्ये पाहिजे तर मध्ये कशी आणणार? इथून दिलं सेंटर आली. याला बोलतो अलाइनमेंट. समजा ही लाईन उजव्या साईडला पाहिजे तर काय करणार आपण? कुठे येणार? राईट. दाखवतोय अलग अलग. पुन्हा लेफ्ट साईडला घेऊन येण्यासाठी काय करणार आपण? सर्वांना सिलेक्ट करा. कोणती अलाइनमेंट देणार? लेफ्ट. इथे पण सिलेक्ट करून काय करणार आहे? लेफ्ट. कळलं एवढं? आपल्याला समजा सर्व सिलेक्ट करायचं आहे तर सर्व सिलेक्ट करण्यासाठी शॉर्टकट कीज काय आहे? कंट्रोल ए. कोणतं शॉर्टकट कीज प्रेस कर? सर्व सिलेक्ट करण्यासाठी काय शॉर्टकट कीज कंट्रोल आहे ना. म्हणजे कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबून काय दाबणार आपण? एकदा ए बटन प्रेस करायचं आहे. बघा आता मी सर्व पॅराग्राफ सिलेक्ट करतो. कसं करणार? कंट्रोल बटन दाबून ए बटन दाबलं. आता नको आहे तर काय करणार? कीबोर्डवरचं कोणतं बटन दाबणार आहे? डिलीट बटन. बरोबर. नको आहे तर आता काय करणार? इथून डिलीट बटन दाबलं. झालं डिलीट. पण डिलीट केला पॅराग्राफ समजा आपल्याला एक पुन्हा मागे यायचं एक स्टेप. तर कोणतं बटन दाबणार आपण? कीबोर्डवरती कंट्रोल बटन दाबून कोणतं बटन दाबायचं आहे? झेड. आता झेडचा अर्थ काय की एक स्टेप मागे येणार आपण. बघा कसं करणार? पुन्हा कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबलं. आला पॅराग्राफ मागे. करणार एवढी प्रॅक्टिस. बघा काय करणार? पहिलं कंट्रोल ए सिलेक्ट झालं. नको आहे तर काय केलं? डिलीट केलं. जमेल प्रॅक्टिस करायला. आता सध्या ऑप्शन कोणता इथून यूज करतोय आपण? इथून काय येतो? क्लोज ना. क्लोज म्हणजे बंद करतोय आपण. क्लोज केलं. तो विचारेल डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस टू डॉक्युमेंट. पण अजूनपर्यंत आपण सेव्ह ऑप्शन बघितला आहे का? नाही. म्हणून सेव्ह करायचं आहे का? नाही सेव्ह करायचं आहे. तर काय करणार? इथून डोंट सेव्ह. समजेल? बोला जरा कसं ओपन करणार वर्ड पॅड? कुठून जाणार? स्टार्ट. नंतर कुठे यायचं? इथे क्लिक करायचे आणि काय लिहिणार इथे? वर्ड पॅड. एक साथ लिहिले ना. इथे वर्ड पॅडवरती क्लिक करायची. हॅलो. काय बघितलं होते आज आपण? फक्त होम टॅब बघितलं होतं. बरोबर. व्ह्यू वगैरे असेल तर का कुठे जाणार आपण? पहिलं होमवरती क्लिक करायची. आणि कोणता कोणता ऑप्शन बघितला होता?
ग्रो फॉन्ट म्हणजे काय होणार, फॉन्टची साईज वाढणार. श्रिंक म्हणजे काय होणार, कमी होणार. बोल्ड घेतलं तर काय होणार, ते थोडं डार्क दिसणार. इटॅलिक म्हणजे काय होणार, थोडं क्रॉस. आणि यूचा अर्थ काय येणार, अंडरलाईन म्हणजे खालच्या साईडला काय येणार, एक लाईन येणार. मध्ये काय दिले, स्ट्राईक थ्रू म्हणजे काय, तर वाक्याच्या मध्ये लाईन येणार. आणि नंतर आपण एक कलर बघितले होते, हायलाईट कलरचा अर्थ काय होतो, की टेक्स्टच्या मागच्या साईडला कलर येतो. नकोसला काय करणार आपण इथून नो कलर. आणि ते जर का फॉन्ट कलर बघितला असेल तर काय येणार, फॉन्टला कलर येणार. कळेल. या अलाइनमेंट दिलं ना, लेफ्ट सेंटर राईट. सेंटर म्हणजे काय येणार, मध्ये येणार. राईट म्हणजे राईट साईड आणि लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईड. करणार एवढं प्रॅक्टिस. काय केलं होतं बोला जरा पुन्हा एकदा. असं नाव लिहिलं होतं ना, हे नाव लिहिले ते. आता नाव लिहून झालं, याचीच कॉपी केली होती. कशी कॉपी केली होती, पहिली लाईन सिलेक्ट केली होती. सिलेक्ट केल्यानंतर कुठे गेलो होतो आपण, कॉपी केलं. कॉपी. आता कॉपी केल्यानंतर डायरेक्टली इंटर नाही करायचं आहे, तर कर्सर कुठे ठेवायचा, शेवटी क्लिक करून कोणतं बटन दाबणार, कीबोर्डवरचं इंटर बटन. आलं कर्सर इथे खाली. आता कोणतं बटन दाबणार आपण, एकदा पेस्टवरती क्लिक करायचे. आलं. पुन्हा हे दोन्ही लाईन सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट करून झाल्यानंतर कुठे जाणार आपण, कॉपी है ना. आता कर्सर एंडिंगला क्लिक करून कोणतं बटन दाबणार, इंटर बटन दाबणार. आणि नंतर कुठे जाणार आपण, पेस्टवरती जायचं आहे. आलं समजेल. करणार एवढी प्रॅक्टिस. सध्या मी काय करतो, कंट्रोल हे करून सिलेक्ट केलं, नको आहे तर काय करणार, डिलीट बटन. आलं. इथून क्लोज करणार. सेव्ह करायचं आहे का सध्या, तर डोंट सेव्ह. कळेल. आपण काय ओपन करणार आहे, वर्डपॅड ओपन करून थोडा वेळ प्रॅक्टिस करा. फक्त टायपिंग करायचं आहे थोडा वेळ, आणि कलर वगैरे द्यायचे आहेत. करा एवढी प्रॅक्टिस.